काय तुम्हाला पण साधा मेकअप करायचा आहे? सिंपल एकदम. चला तर मग स्टार्ट करूया आपला मेकअप. आणि आज आपण करणार आहोत एकदम साधा सिंपल मेकअप, जो की आपण एव्हरीडे करू शकतो किंवा आपण बाहेर जाताना देखील करू शकतो. सो सगळ्यात आधी मी माझा फेस क्लीन करून घेतलेला आहे फेस वॉशने. आणि तुम्ही हवं तर वेट वाईप्स वापरू शकता. या प्रकारचे वेट वाईप्सने तुम्ही तुमचा फेस क्लीन करून घेऊ शकता. मी आपण लावणार आहोत हे मॉइश्चरायझर. सो मॉइश्चरायझर का लावायचं, तर आता खरं म्हणजे हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये आपली स्किन खूप ड्राय होते. त्यामुळे आपल्याला हे मॉइश्चरायझर लावायचं आहे आणि खूप छान पद्धतीने लावायचं आहे, जेणेकरून आपल्या स्किनमध्ये मुरलं पाहिजे. ते छान मसाज करा मॉइश्चरायझरने स्किनला आपल्या. तुम्ही कोणतंही मॉइश्चरायझर लावू शकता, जे तुमच्या स्किनला सूट होईल ते मॉइश्चरायझर तुम्ही लावा. छान डोळ्यांच्या खालून व्यवस्थित लावा. स्किनमध्ये आत मुरलं पाहिजे मॉइश्चरायझर, असं आपण मॉइश्चरायझर लावायचं. यानंतर सेकंड मी लावतीये, ही आहे बीबी क्रीम. ही आहे ग्लो अँड लवलीची बीबी क्रीम. ही मी गेली 4-5 वर्ष लावतीये आणि मला खरंच खूप छान आवडते. ही खरंच खूप छान आहे. म्हणजे येस, ही घ्यायची आहे अशी हातावरती. आणि हिला काय ब्युटी ब्लेंडर किंवा स्पंज वगैरेची काही गरज नाही. जस्ट डॉट डॉट करून लावायची. पूर्ण चेहऱ्यावरती डॉट डॉट करून घ्या आधी आणि मग लावा. हवं तर मानेलाही लावू शकता तुम्ही. आणि यानंतर ही छान ब्लेंड करायची आहे. आणि माझी स्किन ऑइली आहे खरं म्हणजे, पण मला ही बीबी क्रीम खरंच खूप छान सूट होते आणि आपले स्किन टोनला एक फिनिश देते, छान फिनिश देते. व्यवस्थित हातांनी ब्लेंड करून घ्यायची आहे, जेणेकरून कुठेही राहता कामा नये. व्यवस्थित फेस आपला कव्हर करून घ्यायचा. आणि नेकला सुद्धा लावा. जर का तुम्हाला नेक थोडीशी डार्क वाटत असेल तर तुम्ही नेकला सुद्धा लावू शकता. आणि हो, ही मी डोळ्यांच्या खाली देखील हीच मी लावते, जेणेकरून माझे डार्क सर्कल्स छान लपले जातील. आता ही माझी बेबी क्रीम लावून झाली आहे, तर आता आपण ही सेट करणार आहोत एका कॉम्पॅक्टने. आपल्या प्रत्येकीकडे एक तरी कॉम्पॅक्ट असलीच पाहिजे, कारण का मेकअपमध्ये कॉम्पॅक्टचा रोल खूप मोठा आहे. आपला मेकअप बेस सेट होतो याने. आणि ही मी वापरते फेसेस कॅनडाची कॉम्पॅक्ट. हिच्यामध्ये पफ देखील आहे. जस्ट घ्यायची आहे थोडीशी आणि आपला फेस सेट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित फेस सेट करून घ्यायचा आहे. डोळ्यांच्या वर सगळीकडे व्यवस्थित लागली गेली पाहिजे. आणि मानेला आणि कानाला कॉम्पॅक्ट लावायला विसरायचं नाही, नाहीतर मान आणि कान सगळं मिसमॅच होईल. म्हणून मानेला आणि कानाला दोन्हीकडे आपण कॉम्पॅक्ट लावणार आहोत. यानंतर लावायची आहे एनी लिपस्टिक, किंवा तुमच्याकडे लिप बाम असेल तर लिप बाम लावा तुम्ही, काही हरकत नाहीये. आणि लिपस्टिक लावायची असेल तर लिपस्टिक लावा. हा लिप बाम मी झुडिओमधून आणलेला आहे. तो मी लिप बाम लावतेय. आणि यानंतर लावायचं आहे काजळ. आणि दोन्ही डोळ्यांना काजळ खूप छान लावून घ्यायचं आहे. गडबड करायची नाही, नाहीतर काजळ खाली उतरेल. यानंतर मी घेते ही स्विस ब्युटीचे आयब्रो पेन्सिल आणि याने मी माझे ब्राउज डिफाईन करणार आहे. अगदी शेवटपासून सुरुवात करायची नेहमी ब्राउज डिफाईन करताना, लक्षात ठेवा. मागपासून शेवटपासून आपल्या आयब्रोचा जो एंड आहे तिथून सुरुवात करायची आणि हळूहळू छोटे छोटे स्ट्रोक देत आपण पुढे पुढे येणार आहोत. याने काय होईल, आयब्रो छान फील होते. नाहीतर उगीच रावणासारखे आयब्रो करून बाहेर जाताना आपल्याच नाकीनऊ येतील. छान हळूहळू छोटे छोटे स्ट्रोक द्या. खूप मोठी अशी लाईन ओढायला जाऊ नका, ते खूप वियर्ड दिसतं. आता आपली आयब्रो डिफाईन करून झाली, तर पुढचे जे आपले आयब्रोचे हेअर आहेत ते आपण डिफाईन करताना नेहमी पेन्सिल आपली अशी आडवी धरायची, जेणेकरून छान वाटेल ते, नाहीतर जरा वेगळं दिसतं. येस.
आणि फायनली माझा हा लुक कम्प्लीट झालेला आहे. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये होणारा असा साधा सिंपल मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.